श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 23 ते 29 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कन्या राशीच्या लोकांनो, कधी वाटतंय का की सगळं हातात असूनही काहीतरी मिसिंग आहे? किंवा सगळं नीट चाललंय पण मन मात्र शांत नाही? या आठवड्यात नेमकं असंच काहीसं तुमच्यासोबत होणार आहे. कधी छोट्या गोष्टीतून मोठा आनंद मिळेल, तर कधी छोट्याशा कारणावरून मन थोडं खट्टू होईल. पण काळजी करू नका, कारण या सगळ्या अनुभवातून तुम्ही स्वतःला अजून मजबूत बनवणार आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा थोडा अपडाऊन असणार आहे. सुरुवातीला कामांचा ताण जास्त जाणवेल, मनात थोडी गोंधळलेली अवस्था असेल. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसं सगळं हळूहळू क्लिअर होऊ लागेल. तुमचं डोकं खूप वेगाने काम करणार आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहण्याची सवय तुम्हाला पुढे नेईल. पण कधीकधी हाच ओव्हरथिंकिंगचा त्रास होऊ शकतो. काही जुने प्रश्न परत डोकं वर काढतील, पण यावेळी तुम्ही त्यांना शांतपणे हाताळाल. लोकांशी बोलताना थोडं संयम ठेवा, कारण तुमचं खरं बोलणं कधीकधी दुसऱ्यांना टोचू शकतं. आठवड्याच्या शेवटी मात्र एकदम हलकं वाटेल, जणू काही मनावरचं ओझं उतरलंय असं फील येईल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडा चॅलेंजिंग पण ग्रोथ देणारा आहे. ऑफिसमध्ये अचानक नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि सुरुवातीला हे कसं जमणार असं वाटेल. पण तुमची डिटेलमध्ये काम करण्याची सवय इथे तुमचं मोठं स्ट्रेंथ ठरेल. बॉस तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. विश्वास वाढेल. काही जणांना प्रमोशन किंवा नवीन रोलबद्दल हिंट मिळू शकते. पण हो, सहकाऱ्यांशी थोडं सांभाळून वागा, कारण छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की मी बरोबर आहे, पण समोरच्याचं ऐकणंही तितकंच गरजेचं आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरुवातीचे 2 दिवस थोडे स्लो असतील. ग्राहकांकडून प्रतिसाद उशिरा येईल. पेमेंट अडकू शकतात. पण आठवड्याच्या शेवटी अचानक एखादी चांगली डील मिळू शकते. नवीन गुंतवणूक करताना अजून थोडा विचार करा. घाई करू नका. एकंदरीत मेहनत जास्त, पण त्याचं फळ नक्की मिळणार आहे. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत जपून पाऊल टाका असा आठवडा आहे. कमाई ठीक असेल, पण खर्च अनपेक्षित वाढू शकतात. घरासाठी काही नवीन वस्तू घ्याव्या लागतील किंवा एखादा रिपेअर खर्च येऊ शकतो. तुम्हाला वाटेल की हे टाळता येईल का, पण काही गोष्टी आवश्यक असतील. क्रेडिट कार्ड वापरताना थोडं कंट्रोल ठेवा, नाहीतर पुढे टेन्शन येऊ शकतं. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जरी थोडे असले तरी मनाला समाधान मिळेल. कोणालाही उधार देताना दोनदा विचार करा. इन्व्हेस्टमेंटसाठी हा आठवडा फारसा परफेक्ट नाही. सेव्हिंग्जवर लक्ष केंद्रित करा. थोडं प्लॅनिंग केलं तर पुढचे महिने खूप आरामात जातील. आर्थिक शिस्त ठेवली तर कोणतीही अडचण येणार नाही. एकूणात खर्चावर कंट्रोल ठेवा, म्हणजे सगळं सुरळीत राहील. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा इमोशनल रोलर कोस्टर आहे. कधी खूप जवळीक वाटेल, तर कधी थोडं अंतर जाणवेल. जोडीदाराशी मनातलं बोलणं खूप गरजेचं आहे. तो किंवा ती समजून घेईल असं गृहीत धरू नका. छोट्या गोष्टीवरून भांडण होऊ शकतं, पण ते लगेच मिटवणं तुमच्या हातात आहे. आठवड्याच्या मध्यानंतर नात्यात पुन्हा गोडवा येईल. एक छोटंसं सरप्राईज, एक छानसा मेसेज, एवढ्यानेही नातं सुधारू शकतं. सिंगल लोकांसाठी हा आठवडा एखाद्या खास व्यक्तीची ओळख करून देऊ शकतो. पण लगेच जास्त गुंतू नका. वेळ घ्या. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. घरात शांतता ठेवणं तुमच्या हातात आहे. थोडं प्रेम, थोडा संयम, एवढंच पुरेसं आहे. कौटुंबिक जीवन. घरातला माहोल सुरुवातीला थोडा ताणलेला वाटू शकतो. एखाद्या जुन्या विषयावरून चर्चा किंवा वाद होऊ शकतो. तुमचं मत ठाम असेल, पण सगळ्यांना पटेलच असं नाही. मोठ्यांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. भावंडांशी थोडं मनमोकळं बोलणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदाचं वातावरण तयार होईल. एखादा छोटासा फॅमिली गेट टुगेदर होऊ शकतो. घरच्यांसोबत वेळ घालवताना मन हलकं होईल. तुम्हाला जाणवेल की कुटुंबच आपली खरी ताकद आहे. लहान मुलांकडून आनंद मिळेल. घरातल्या जबाबदाऱ्या थोड्या वाढतील, पण त्या निभावाल. एकंदरीत सुरुवात थोडी टेन्शनची, शेवट आनंदाचा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष द्यायला हवं. झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा जाणवेल. डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. बाहेरचं खाणं टाळा. पाणी जास्त प्या, हे खूप महत्त्वाचं आहे.
मानसिक ताण कमी करण्यासाठी थोडा ब्रेक घ्या. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा. हलका व्यायाम किंवा चालणं फायदेशीर ठरेल. योग किंवा मेडिटेशन केल्यास खूप रिलॅक्स वाटेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य चांगलं असेल तर बाकी सगळं सहज होईल. थोडं स्वतःकडे लक्ष द्या. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रोडक्टिव्ह आहे. अभ्यासात लक्ष लागेल. कठीण विषय समजायला सुरुवात होईल. नियमित अभ्यास केल्यास चांगले रिझल्ट मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली संधी आहे. मॉक टेस्ट द्या. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मित्रांबरोबर अभ्यास केल्यास फायदा होईल. पण लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. शिक्षकांचा सल्ला घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही करू शकता. हा आठवडा तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि ऊर्जादायी आहे. मन थोडं अस्थिर राहू शकतं. कधी काही कारण नसताना टेन्शन येईल. अशावेळी स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे. देवपूजा, जप किंवा ध्यान यामुळे खूप फायदा होईल. एकटा बसून स्वतःशी बोलणंही उपयोगी ठरेल. तुम्हाला काही गोष्टी नव्याने समजतील. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. नकारात्मक विचार दूर ठेवा. सकारात्मक ऊर्जा वाढवा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. मन शांत असेल तर निर्णयही योग्य होतील. हा आठवडा तुम्हाला आतून मजबूत करणारा आहे. एकूणच कन्या राशीला हा आठवडा तुम्हाला खूप काही शिकवणारा आहे. सुरुवातीला थोडा ताण, गोंधळ आणि चिडचिड होईल, पण जसजसा वेळ जाईल तसं सगळं नीट होत जाईल. कामात मेहनत घ्यावी लागेल, पैशात जपून चालावं लागेल आणि नात्यांमध्ये संयम ठेवावा लागेल. पण या सगळ्याच्या शेवटी तुम्हाला समाधान, स्थिरता आणि थोडा आनंद नक्की मिळेल. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. सुरुवातीला कामाचा ताण, मनात गोंधळ आणि काही छोट्या गोष्टींचं ओझं जाणवेल, पण जसजसा आठवडा पुढे सरकेल तसं सगळं हळूहळू सुरळीत होत जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पुन्हा वाढेल. करिअरच्या बाबतीत मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण त्याचं फळही मिळणार आहे. आर्थिक बाबतीत थोडं जपून चालणं गरजेचं आहे, नाहीतर छोट्या चुका पुढे मोठं टेन्शन देऊ शकतात. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. मनात काही ठेवू नका, बोलून टाका. कौटुंबिक वातावरण सुरुवातीला थोडं ताणलेलं असलं तरी शेवटी सगळं नीट होईल आणि घरात आनंदाचं वातावरण तयार होईल. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे, विशेषतः झोप आणि मानसिक शांतता. एकूणच हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा आहे. थोडं शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेतले तर शेवटी समाधान आणि यश तुमच्याच बाजूने येणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आणि ऊर्जादायी ठरो. तुमचा आठवडा आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक जाओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.